नमस्कार मंडळी, आज आपण एका मोठ्या साहित्यिक सोहळ्याबद्दल बोलणार आहोत. बेळगावमध्ये जे 39व महिला साहित्य संमेलन होणार आहे ना, त्याचीच ही सगळी माहिती. चला तर मग या साहित्य प्रवासाला एकत्र सुरुवात करूया. बघा, सुरुवातच किती सुंदर आणि आपुलकीची आहे, नाही का? सस्नेह निमंत्रण म्हणजे हे फक्त एक फॉर्मल इन्व्हिटेशन नाहीये, तर साहित्य, संस्कृती, विचार या सगळ्यांच्या उत्सवात सामील होण्यासाठी दिलेली एक प्रेमळ हाक आहे. खरं तर हा सोहळा फक्त शब्दांचा नाही, तो माणसांना जोडणारा एक भावनिक दुवा आहे असं म्हणायला हवा. बरं, तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी या साहित्यिक सोहळ्याची ओळख करून घेऊ. मग याच्या पडद्यामागे कोण आहेत, म्हणजे सूत्रधार कोण आहेत ते बघू. कार्यक्रम कधी आणि कुठे आहे हे तर महत्त्वाचंच. दिवसभराच्या कार्यक्रमात काय काय आहे आणि सगळ्यात शेवटी या संमेलनाचं महत्त्व काय आहे हे सगळं समजून घेऊ. चला तर, पहिला मुद्दा, या साहित्यिक सोहळ्याची ओळख. तर हे आहे तब्बल 39वं महिला साहित्य संमेलन, आणि ते होतंय बेळगावसारख्या सांस्कृतिकदृष्ट्या इतक्या समृद्ध शहरात. महिला साहित्यिकांना एक हक्काचं व्यासपीठ मिळतंय, ही यातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. पण मग प्रश्न येतो की एवढा मोठा कार्यक्रम यशस्वी करण्यामागे आहे तरी कोण? कारण बघा, कुठलाही मोठा कार्यक्रम यशस्वी व्हायचा असेल तर एक मजबूत टीम लागते. चला मग पाहूया या संमेलनाचे सूत्रधार कोण आहेत ते. तर या संमेलनाचे मुख्य आयोजक आहेत मंथन कल्चरल अँड सोशल वेलफेअर सोसायटी. ही संस्था हिंदवाडी महिला मंडळ म्हणूनही ओळखली जाते. या संस्थेचे जे अथक परिश्रम आहेत ना, त्यामुळेच हा एवढा मोठा साहित्यिक सोहळा आज प्रत्यक्षात येतोय. या टीमचं नेतृत्व करतायत अध्यक्षा श्रीमती अपर्णा देशपांडे. उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत लक्ष्मी तिगडी आणि प्रिया कुलकर्णी. कार्यवाह म्हणून कार्यरत आहेत श्रीमती संजना सामंत आणि श्रीमती अनुषा कुलकर्णी. आणि खजिनदार पदाची जबाबदारी आहे बबिता भातकांडे आणि मोनाली परब. ओके, आता सगळ्यात महत्त्वाची माहिती. कार्यक्रम नक्की कधी आणि कुठे आहे? ज्यांना या सोहळ्यात सहभागी व्हायचं असेल त्यांनी ही माहिती नीट लक्षात ठेवा. तर तारीख आहे रविवार 8 फेब्रुवारी 2026. वेळ आहे सकाळी 10 वाजेपासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. आणि स्थळ बेळगावमधलं प्रसिद्ध वरेरकर नाट्यसंघ, टिळकवाडी. ही तारीख आपल्या कॅलेंडरमध्ये नक्की नोंदवून ठेवायला हवी. चला आता बघूया दिवसभराच्या कार्यक्रमात नक्की काय काय आहे. म्हणजे सकाळी 10 पासून संध्याकाळपर्यंत साहित्याच्या या सागरात आपल्याला कोणते मोती सापडणार आहेत याची उत्सुकता आहेच. तर दिवसाची सुरुवात होतीये ती अर्थातच उद्घाटन सत्राने. कुठल्याही कार्यक्रमाची एक मंगलमय आणि ऊर्जा देणारी सुरुवात असते, नाही का? इथेच तर संमेलनाची पुढची दिशा ठरवली जाते. आणि अध्यक्षीय भाषणाचा विषय बघा किती समर्पक आहे. स्त्रियांच्या कवितेतील बदलते प्रवाह. म्हणजे काळानुसार स्त्रियांच्या कविता कशा बदलत गेल्या, त्यांचे विषय, त्यांची भाषा, त्यांची मांडणी, हे सगळं कसं विकसित झालं यावर एक जबरदस्त अभ्यासपूर्ण विवेचन ऐकायला मिळणार आहे. आणि या इतक्या महत्त्वाच्या विषयावर अध्यक्षीय भाषण कोण देणार आहे? तर त्या आहेत पुण्याहून आलेल्या श्रीमती अंजली कुलकर्णी. त्यांच्या अनुभवातून आणि अभ्यासातून या विषयाला एक नवी, वेगळी दृष्टी मिळेल यात काही शंकाच नाही. पहिल्या सत्रानंतर ज्ञानाचा हा जो प्रवाह आहे तो पुढे नेण्यासाठी लगेचच आहे एक विशेष व्याख्यान, आणि त्याचा विषयही तितकाच खास आहे. बघा, व्याख्यानाचा विषय आहे मारुती चितमपल्ली, एक अरण्य ऋषी. वाह! निसर्ग आणि साहित्य यांचा इतका अद्भुत संगम साधणारे मारुती चितमपल्ली, त्यांच्या कार्याला दिलेली ही एक मानवंदनाच आहे. आणि हे अरण्य ऋषी ही जी उपाधी आहे ना, तीच त्यांच्या कार्याचं सगळं महत्त्व सांगून जाते. आणि या विषयावर बोलणार आहेत श्री रणजित चौगुले. एका अशा ऋषितुल्य व्यक्तिमत्वावर ते काय प्रकाश टाकतात हे ऐकणं खरंच खूप प्रेरणादायी ठरणार आहे. बरं, सकाळची ही 2 बौद्धिक सत्र झाली की मग आहे दुपारचं सहभोजन. आणि सहभोजन म्हणजे फक्त जेवण नाही, तर विचारांची देवाणघेवाण करायची, नवीन ओळखी करायची, ही एक मस्त संधी असते. दुपारच्या जेवणानंतर आहे 3रं सत्र, आणि हे आहे एक परिसंवाद, तोही एका सामाजिक विषयावर, जो आपल्याला नक्कीच अंतर्मुख करायला लावेल. आणि विषय आहे आजच्या बदलत्या परिस्थितीतील माणूस, सकारात्मक की नकारात्मक. किती महत्त्वाचा प्रश्न आहे हा, नाही का? आजच्या या धावपळीच्या, सतत बदलणाऱ्या जगात आपली मानसिकता कशी होतीये? आपण जास्त पॉझिटिव्ह होतोय की निगेटिव्ह? याच प्रश्नावर या परिसंवादात जोरदार चर्चा होणार आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी 2 महत्त्वाच्या व्यक्ती आहेत, डॉक्टर अश्विनी बेळगावकर आणि स्वाती जोग. या 2 विचारवंत व्यक्तींची मतं ऐकल्यावर आपल्याला या विषयाचे वेगवेगळे पैलू नक्कीच समजून घेता येतील. दिवसभर इतक्या गंभीर आणि महत्त्वाच्या चर्चा झाल्यानंतर
सगळ्यात शेवटचं सत्र हे आहे मनोरंजनाचं, जे मनाला एक वेगळीच उमेद आणि ताजेपणा देऊन जाईल. आणि मनोरंजनाचा विषयही तितकाच सुंदर आहे, काव्याच्या प्रांगणात. वाह, म्हणजे शब्दांच्या आणि भावनांच्या या सुंदर अंगणात आपण सगळे जणू काही फेरच धरणार आहोत. खरंय, कविता हा मनाला ताजतवानं करण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग आहे. आणि हा अप्रतिम काव्याचा कार्यक्रम सादर करणार आहेत कुरुंदवाडचे डॉक्टर दिलीप पांडुरंग कुलकर्णी. मला खात्री आहे की त्यांच्या सादरीकरणातून कवितेचा खरा आनंद अनुभवता येईल आणि या सुंदर दिवसाचा शेवट तर खूपच आनंददायी होईल. तर असा हा भरगच्च दिवसभराचा कार्यक्रम आहे. पण मग एक प्रश्न मनात येतोच की अशा संमेलनांचं आजच्या काळात खरंच काय महत्त्व आहे? म्हणजे हा साहित्यिक सोहळा महत्वाचा का आहे? हा फक्त एक दिवसाचा कार्यक्रम आहे की याचं महत्त्व त्यापेक्षा खूप जास्त आहे? मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला संमेलनाच्या विषयांमधूनच मिळतं. कारण बघा, हे संमेलन म्हणजे काय आहे तर हा विचारांचा एक संगम आहे. इथे एकीकडे स्त्रियांच्या लेखणीला एक मोठं व्यासपीठ मिळतंय, दुसरीकडे आजच्या सामाजिक प्रश्नांवर विचार करायला भाग पाडलं जातंय. निसर्ग साहित्याचा सन्मान होतोय, जो आपल्याला आपल्या मुळांशी, आपल्या पर्यावरणाशी जोडतो. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी काय आहे तर तो कवितेचा निखळ आनंद. जेव्हा हे सगळे प्रवाह एकत्र येतात ना, तेव्हा तो फक्त एक कार्यक्रम राहत नाही, तो एक खूप महत्त्वाचा सांस्कृतिक संवाद बनतो. आणि शेवटी हे संमेलन आपल्यासमोर एक खूप मोठा प्रश्न उभा करतं. आजच्या या डिजिटल युगात जिथे सगळं काही इतक्या वेगाने बदलतंय, तिथे साहित्याची नेमकी भूमिका काय असायला हवी? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा.